नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के पी गांगुडे, बाबाजी दाते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या व्यवसायाचा शिल्प निर्देशक असून या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे सर्किट पॅरामीटर्स. आपल्या लेक्चरचे हे की पॉइंट्स असणार आहेत, जसे की ऑब्जेक्टिव्ह ऑफ द टॉपिक, व्हॉट इज इलेक्ट्रिक चार्ज, व्हॉट इज व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स, व्हॉट इज करंट, व्हॉट इज रेजिस्टन्स, and we will conclude this lecture with the summary. आपण समजून घेऊयात की ऑब्जेक्टिव्ह काय आहे या टॉपिकचा शिकण्यामागे. बाय नोइंग द इलेक्ट्रिकल टर्म्स वी कॅन अंडरस्टँड द फंक्शनॅलिटी ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड डिव्हाइसेस. जर आपल्याला इलेक्ट्रिकल टर्म्स समजल्या तर आपण एखाद्या इलेक्ट्रिकल डिव्हाइस किंवा इलेक्ट्रिकल सर्किटचं अनालिसिस करू शकतो की ते कसं काम करतंय. A good understanding of electrical terms help us to understand and troubleshoot the problems in an electrical circuit. जर एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर ते इलेक्ट्रिकल टर्म्सने आपल्याला समजून घेता येतं आणि त्या सर्किट मध्ये जो काही प्रॉब्लेम असेल त्याला आपण काढून टाकू शकतो. तर आता बघूयात आपण इलेक्ट्रिकल चार्ज. इलेक्ट्रिकल चार्ज कशाला म्हणायचं? तर इलेक्ट्रिकल चार्ज इज द बेसिक प्रॉपर्टी ऑफ अ मॅटर that causes the matter to experience a force when placed in an electromagnetic field. जर एखादं मॅटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केल्यानंतर त्याच्यावर फोर्स एक्सपिरियन्स होतो आणि त्या फोर्स एक्सपिरियन्स जो होतो ती जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रिकल चार्ज. आता हा इलेक्ट्रिकल चार्ज कशामध्ये मोजायचा? तर युनिट ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज इज कुलम. तर कुलम मध्ये आपल्याला तो चार्ज मोजता येतो. Coulomb is defined as the amount of electricity that a current of 1 ampere carries in 1 second. जर एका सेकंदात 1 अँपिअर करंट कॅरी होत असेल कंडक्टर कडून तर त्या कंडक्टरच्या प्रोड्यूस होणारा चार्ज हा 1 कुलम असा आपण डिफाइन करू शकतो. मॅथमॅटिकली द डेफिनेशन ऑफ कुलम इज रिप्रेझेंटेड ॲज. तर मॅथमॅटिकली कुलम कसा रिप्रेझेंट करायचा? तर 1 कुलम दॅट इज कुलम इक्वल टू I multiply by T. I stands for current flowing through the conductor, T is the time in second and Q is charge in coulombs. तर आपली पुढची इलेक्ट्रिकल टर्म आहे पोटेन्शियल डिफरन्स, ज्यालाच आपण व्होल्टेज असं पण म्हणू शकतो. We can define voltage as the amount of potential energy between 2 points in a circuit. पोटेन्शियल एनर्जीचा जो डिफरन्स आहे दोन पॉइंट सर्किटच्या दोन पॉइंट मधला त्यालाच आपण व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतो. जर एक सर्किट मधला एक पॉइंट हायर पोटेन्शियलला असेल आणि दुसरा पॉइंट लोअर पोटेन्शियलला असेल तर जर त्या दोन पॉइंट मधला डिफरन्स घेतला आपण तर त्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज असं म्हणतो. तर हे व्होल्टेज हे व्होल्ट्सने डिनोट केलं जातं आणि ते व्होल्ट्स मध्ये आपण मोजतो. If 1 joule work is done to move 1 coulomb positive charge from one point to another, then potential difference is between 2 points is said to be 1 volt. जर 1 कुलम चार्ज हा एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे वाहून न्यायचा असेल तर त्या वाहून न्यायच्या प्रक्रियेमध्ये 1 जूल जर वर्क डन झाला असेल तर त्याला म्हणायचं आपण 1 व्होल्ट. सोर्स ऑफ व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स इज अ बॅटरी. आता पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज सर्किट मध्ये कुठून आणायचं? तर आपण एक्सटर्नल बॅटरी जोडून त्याला व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण सर्किट मध्ये निर्माण करू शकतो. पुढची आपली इलेक्ट्रिकल टर्म आहे करंट. इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल्स सच एज इलेक्ट्रॉन्स आयन्स थ्रू अन इलेक्ट्रिकल कंडक्टर. इलेक्ट्रिकल कंडक्टर मध्ये जर चार्ज पार्टिकलचे फ्लो होत असतील तर त्याला म्हणायचं आपण इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रिकल करंट हे ए ने डिनोट केलं जातं आणि त्या इलेक्ट्रिकल करंटचं मेजरमेंट युनिट आहे एम्पियर. तर 1 एम्पियर म्हणजे किती ते आपण आता समजून घेऊया. 1 एम्पियर इज इक्वल टू फ्लो ऑफ 1 कुलम ऑफ चार्ज पर सेकंद. जर एका सेकंदाला 1 कुलम चार्ज फ्लो होत असतील एखाद्या कंडक्टर म्हणून तर आपण म्हणू शकतो की त्या कंडक्टर मधून 1 एम्पियर करंट हा फ्लो होत आहे. तर याची एक कंडिशन आहे की करंट फ्लो होण्यासाठी काय प्री रिक्विजिट आहे, म्हणजे आपल्याला करंट फ्लो करायचं असेल सर्किट मध्ये ते सर्किट कसं असलं पाहिजे तर ते क्लोज सर्किट असलं पाहिजे.
तर ते क्लोज सर्किट असेल तरच आपण एखाद्या कंडक्टर मधून करंट फ्लो करू शकतो. आणि ते करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला व्होल्टेज सोर्सची गरज पडते, जसे की बॅटरी. तर जर एखाद्या सर्किटमध्ये आपण बॅटरी जोडली आणि ते क्लोज सर्किट असेल, तर त्यामधून करंट फ्लो होऊ शकते. पण पुढचा इलेक्ट्रिकल पॅरामीटर बघूयात, रेझिस्टन्स. इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स इज द अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अ सर्किट. आता जस्ट मगाशी आपण बघितलं की सर्किटमध्ये व्होल्टेज सोर्स लावला क्लोज सर्किटमध्ये की आपल्याला करंट फ्लो करता येते. आता हे करंटला जर लिमिट करायचं असेल तर कुठला तरी एखादा डिव्हाइस पाहिजे. तर तो डिव्हाइस जो आहे त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो आणि रेझिस्टन्सची प्रॉपर्टी आहे की करंटला अपोज करणे, त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. तर रेझिस्टन्स आपण ओहम मध्ये मोजतो. जेवढा जास्त रेझिस्टन्स असेल तेवढं जास्त अपोजिशन असेल करंट फ्लोला इलेक्ट्रिकल कंडक्टर मध्ये. पण हा रेझिस्टन्स जो आहे तो इंडिपेंडेंट आहे करंट आणि व्होल्टेजवर. म्हणजे रेझिस्टन्स हा करंट आणि व्होल्टेजवर डिपेंड करत नाही. तर मग हा रेझिस्टन्स कशावर डिपेंड करतो? तर हा रेझिस्टन्स करतो खालील फॅक्टर्सवर डिपेंड. तर खालील कुठले फॅक्टर आहेत ते? तर ते लेंथ ऑफ कंडक्टर असेल, म्हणजे एखाद्या वायरची लेंथ असेल कंडक्टरची, किंवा क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टर असेल, म्हणजे आपण आडवा छेद घेतला, जो दिसतो आपल्याला, जो छेद दिसतो आपल्याला, त्याला म्हणतो आपण क्रॉस सेक्शन एरिया. तो किती मोठा आहे याच्यावर पण डिपेंड करतं रेझिस्टन्स. त्याच्यानंतर नेचर ऑफ मटेरियल, तर ते मटेरियलचं नेचर कसं आहे, म्हणजे त्याची रेझिस्टिव्हिटी किती आहे, या गोष्टींवर पण रेझिस्टर डिपेंड करतो. त्याच्यानंतर टेम्परेचर. टेम्परेचर सुद्धा क्रुशियल रोल प्ले करतो एका कंडक्टरच्या रेझिस्टन्सवर. तर रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? आर इक्वल टू रो एल अपॉन ए. तर येथे आर इज इक्वल टू रेझिस्टन्स आहे, रो इज इक्वल टू रेझिस्टिव्हिटी आहे, एल इज इक्वल टू लेंथ आहे, ए इज इक्वल टू क्रॉस सेक्शन एरिया आहे. जसंच की रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी, ही रेझिस्टिव्हिटी मटेरियलच्या नेचरवर डिपेंड करते, जसं की आपण बघितलं. आणि एल म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर. जेवढी जास्त लेंथ असेल तेवढा जास्त रेझिस्टन्स असेल. आपण इथं बघू शकता आर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एलच्या, समप्रमाणात. म्हणजे जर एखादी क्वांटिटी वाढली तर दुसरी पण क्वांटिटी वाढते, याला म्हणायचं समप्रमाण. म्हणजे जसं की लेंथ वाढली तर हा या वायरचा रेझिस्टन्स वाढू शकतो, आणि क्रॉस सेक्शन एरिया वाढला तर रेझिस्टन्स हा कमी होतो. तर आपण आता व्होल्टेज आणि करंट याच्यामधलं रिलेशन समजून घेऊयात. तर व्होल्टेज causes the flow of electrons through a closed circuit by creating a potential difference, hence causes electrical current. व्होल्टेज काय करतं? तर व्होल्टेज इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल प्रेशर तयार करतं आणि त्या प्रेशरमुळे सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं. Hence व्होल्टेज इज नेसेसरी फॉर फ्लो ऑफ इलेक्ट्रिकल करंट. म्हणजे जर व्होल्टेज अप्लाय केलं नाही आपण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंटच फ्लो होणार नाही. म्हणजे व्होल्टेज हे जरुरी आहे. कशाचा कॉज आहे हा? तर इलेक्ट्रिकल करंट फ्लो व्हायचा व्होल्टेज हा कॉज आहे. आणि तो रिलेशनशिप आपल्याला जर द्यायची झाली की व्होल्टेज आणि करंट मध्ये कसं रिलेशनशिप आहे, तर V इज इक्वल टू आय आर. म्हणजे जर व्होल्टेज वाढवलं तर करंट पण वाढतं, ॲज लॉंग ॲज दी रेझिस्टन्स इज कॉन्स्टंट. जोपर्यंत आपण एखाद्या कंडक्टरचा वायरचा रेझिस्टन्स बदलत नाही किंवा टेम्परेचर बदलत नाही, तोपर्यंत व्होल्टेज, अप्लाय केलेल्या व्होल्टेज मुळे एका समप्रमाणात करंट फ्लो होतं. वेअर V इज इक्वल टू व्होल्ट झालं, I इज इक्वल टू करंट झाला एम्पियर मध्ये, R इज इक्वल टू रेझिस्टन्स इन ओम झाला. आता ही जी अनालॉजी आहे, हे आपण व्होल्टेज म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ही वॉटर अनालॉजी, वॉटर पाईप अनालॉजी ने आपण समजून घेऊ शकतो. तर ही वॉटर पाईप अनालॉजी काय सांगते? आता सपोज हे कंटेनर आहे आणि आपण याला एक पाईप जोडलेला आहे. आता बघूयात, आणि याला इथे एक छोटासा वॉल पण जोडून आहे. आता ही जी पाण्याची उंची आहे याला म्हणतो आपण व्होल्टेज, म्हणजे किती प्रेशर देईल हे. ठीक आहे. आणि या पाईपातून वाहणारं पाणी याला म्हणायचं इलेक्ट्रिकल करंट. आता जेवढा आपण हा वॉल ओपन करू, म्हणजे तर आपला हा वॉल जेवढा जास्त ओपन असेल तेवढं जास्त पाणी बाहेर या नळातून बाहेर निघेल. आणि वॉल जर क्लोज करत गेलो तर या नळातल्या हे जे पाणी आहे त्याचा फ्लो कमी कमी होत जाईल. याला आपण रिलेट करू शकतो रेझिस्टन्स बरोबर. म्हणजे सर्किटमध्ये रेझिस्टन्स वाढला की तो इलेक्ट्रिकल
करंट जे आहे त्याच्या फ्लोला विरोध करतो. तर ही एनॉलॉजी या एनॉलॉजीने आपण बघू शकतो, जर पाण्याची उंची जास्त असेल तर जास्त पाणी वाहील, म्हणजेच आपले इलेक्ट्रिकल व्होल्टेज जास्त असेल तर जास्त करंट सर्किटमध्ये फ्लो होऊ शकतं. मित्रांनो, आता आपण या लेक्चरची समरी बघूयात, म्हणजे या लेक्चरला कन्क्लूड करूयात, की आपण आतापर्यंत काय शिकलो. तर पहिली टर्म आपण शिकलो इलेक्ट्रिकल चार्ज. तर ही काय आहे इलेक्ट्रिकल चार्ज? तर ही प्रॉपर्टी आहे. कशाची? मॅटरची. एखाद्या पदार्थाची प्रॉपर्टी, की तो पदार्थ जर एखाद्या आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, तर तो फोर्स एक्सपिरियन्स करतो. तर त्या फोर्स एक्सपिरियन्स करण्याच्या प्रॉपर्टीलाच आपण इलेक्ट्रिकल चार्ज असं म्हणतो. त्यानंतर व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स आपण बघितलं. तर 2 पॉइंट मधला 2 सर्किट मधल्या 2 पॉइंट मधला जर पोटेन्शियल एनर्जीचा डिफरन्स घेतला, तर त्याला आपण म्हणायचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा त्यालाच आपण व्होल्टेज असं म्हणतो. त्यानंतर आपण इलेक्ट्रिकल करंट बघितलं. तर आपण 2 महत्त्वाचे पॉइंट बघितले होते, की इलेक्ट्रिकल करंट हे नेहमी क्लोज सर्किटमध्ये फ्लो होतं आणि इलेक्ट्रिकल करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? तर आपल्याला एक्सटर्नल इलेक्ट्रिकल प्रेशर निर्माण करायला लागतो. ज्याच्यामुळे आपण सर्किटमध्ये बॅटरी किंवा एखादा व्होल्टेज सोर्स लावतो. तर त्यानंतर आपण रेझिस्टन्स बघितला होता. तर रेझिस्टन्स हा काय करतो? तर एखाद्या सर्किटमध्ये करंटला जो विरोध करत असेल, जो विरोध आहे त्याला आपण करंटला जो विरोध होतो त्याला म्हणायचं रेझिस्टन्स. तर आपण हे सगळे इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स बघितलंय. तर भेटूया पुन्हा पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.